नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगावमध्ये एसटी बसेस नसल्यामुळे प्रवाशांचा संताप। लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदानाकरिता सोमवार दिनांक 13/5/2024 ला अनेक बसगाड्या निवडणुकीसाठी बाहेरगावी पाठवल्या आहेत। यामुळे शेवगाव येथील एसटी बससाठी अनेक प्रवाशांची गैरसोय झाली। अनेक एसटी प्रवाशांनी संताप व्यक्त केला। राहुरी बससाठी भर उन्हात अनेक प्रवासी होते। तेथील महिलांसोबत बोलताना त्या म्हणाल्या, आम्हाला उद्या मतदानाकरिता राहुरी येथे जायचं होतं, पण बस नसल्यामुळे आम्हाला परत जावं लागलं। यात बस गाड्या कमी असल्यामुळे एका गाडीसाठी अनेक बस प्रवासी गाडीत चढण्यासाठी रेलचेल करीत आहेत। अनेक शहरात मतदान जागृतीसाठी अभियान राबवता। सर्वांनी मतदान करावे यासाठी सायकल रॅली काढून अनेक महत्त्वाचे रस्ते, चौक, पुतळे यासारखे अभियान राबवतात, पण एसटी बसेस बाहेरगावी पाठवतात। आम्ही गावी कसे जावे, हा कोणता कायदा आहे, असे प्रवासी वर्गाकडून बोललं जात आहे। नेहमी निवडणूक घेतल्या जातात, पण या गोष्टीकडे प्रशासन का डोळेझाक करत आहे? कुठे जायचं बाई? वांबोरीला जायचं। कशासाठी जायचं तुम्हाला? मतदानसाठी। यांच्याकडे गाड्या नाही इथं? कधीपासून उभा आहे तुम्ही इथं? 1-2 तास झाले आम्हाला। 1-2 तास गाड्या नाही तुमच्याकडे? शेवगाव तालुका प्रतिनिधी सुरेश पाटील।